दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत वर्धा पोलिसांकडून एक सराईत आरोपी चेक करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. सदर मोहीममध्ये ज्या लोकांना अटक करणे किंवा त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहेत असे 123 लोकांची यादी आम्ही केली होती. त्यापैकी 116 लोकांना चेक करण्यात आले आणि त्यामध्ये ज्या लोकांवर NBW प्रलंबित आहेत असे 10 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. यासोबतच जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्या लोकांवर मल्टिपल गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर गंभीर प्रकारचे NDPS आणि आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत, असे टोटल 933 लोकांची यादी तयार करण्यात आली होती. यापैकी 866 लोकांना चेक करण्यात आले आणि यापैकी 602 लोक घरी मिळून आले. ते लोक सध्या काय करतायत, त्यांची काय गतिविधी आहे त्याची सविस्तर चौकशी करण्यात आली. या चेकिंग दरम्यान दारूबंदीचे एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले. एक जुगारबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2 फायर आर्म्स ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच आमच्याकडे जे सध्या हद्दपार आहेत, 40 लोक जे हद्दपार सध्या वर्धा पोलिसांनी केलेले आहेत, त्यापैकी 2 लोक जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना मिळून आले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशी प्रकारची मोहीम वर्धा पोलिसांकडून राबवण्यात आली होती. यामध्ये जवळपास 50 ऑफिसर आणि जवळपास 450 कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. अशी प्रकारची मोहीम यापुढे पण वर्धा पोलिसांकडून राबवण्यात येणार आहे.